मला माझ्या पीएचा फोन आला की तुम्हाला बाळासाहेब थोरात शोधतायत. बाळासाहेब थोरात शोधतायत कशासाठी? मग मी थोड्या वेळाने त्यांना फोन लावला. म्हणाले जितेंद्र तू कुठे आहेस रे 7 तारखेला? म्हटलं आहे ठाण्यातच असेल साहेब. नाही तू अशा अशा कार्यक्रमाला येशील का? म्हटलं मी येऊन काय करू साहेब? साहेब मला खरं सांगतो मला कळलंच नाही तुम्ही मला काय बोलवलं. कारण का सहकार हे फक्त MPSC आणि UPSC परीक्षा देण्यापुरतं आमच्यासाठी मर्यादित आहे. आम्ही सहकार कधी बघितलंच नाही. म्हणजे बापाने बघितला प्लॅटफॉर्म आणि आम्ही बघितली चाळ. त्यामुळे कधी ह्या मोठ्या गोष्टींची आमचा संबंधच आला नाही. जरी अण्णासाहेब शिंदे आमच्या सिन्नरचे असले तरी त्यांनी भलं संगमनेरचं केलं. हे मला सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे सगळं वाचताना दिसलं ते म्हणजे भाऊसाहेबांनी निळवंडे धरणाची मागणी करून त्याची सुरुवात केली आणि तुम्ही ते पूर्ण केलं. साहेब निळवंडे धरणाचा एक कालवा साहेब ऐकलं तर बरं होईल. साहेब निळवंडे धरणाचा एक कालवा थोडंसं पाणी सिन्नरला पण जाऊ द्या. म्हणजे तुम्हाला माझं सिन्नरचं नातं सांगतो. माझे वडील सिन्नरचे होते, माझे आजोबा सिन्नरचे होते. पण दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे अतिशय लहान वयात माझे वडील आपल्या वडिलांचा पाठीमागे हमाली करण्यासाठी मुंबईत पोचले आणि आयुष्यभर प्लॅटफॉर्मवर राहिले. वयाची 22 वर्ष. पण मला अजूनही सिन्नर कधीच सुधारलेलं दिसत नाही. आणि इथे आल्यावर जी काही हिरवळ दिसते ती बघितल्यानंतर थोडेसा खेद आणि असूया असते मनात की ह्यांच्यासारखे नेते आले की कसे भाग बदलतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर. आता बाळासाहेबांबद्दल काय बोलायचं? संगमनेरची सगळी साखर त्यांच्या तोंडावरच आहे, जिभेवर. त्या साखर कारखान्याची उत्पादित सगळी साखर त्यांच्या तोंडावर आहे. बाळासाहेब कधी कोणावर रागवलेत हे मी आजपर्यंत बघितलेलं नाही. म्हणजे आक्रमकपणा थंड डोक्याने कसा असतो हे बाळासाहेबांकडनं शिकायचं. एक अत्यंत उत्तम प्रशासक. किती वर्ष महसूल मंत्री होते? कमीत कमी 15-1 वर्ष महसूल मंत्री होते. एकदा तरी आरोप झाला का त्यांच्यावर? महसूलमध्ये सर्वात जास्त फाईल आणि सर्वात जास्त क्वासी ज्युडिशियल निर्णय घेण्याचा अधिकार असतो. पण एकाही क्वासी ज्युडिशियल निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती मिळाली नाही. हे त्यांच्या बुद्धीची कमाल आहे. बाळासाहेब मी सगळं वाचत होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो मोमेंटो दिला त्याच्यावरती तुम्ही तुमच्या वडिलांचा फोटो आणि अण्णासाहेबांचा फोटो लावलात. पण त्याच्यापेक्षाही मोठा महात्मा गांधींचा फोटो. साहेब जे मनात असतं ते माणूस मनापासून करून दाखवतो. जो गांधीवाद या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये भाऊसाहेबांनी अण्णासाहेबांनी रुजवला तो आपण पुढे नेला पाहिजे. या विचारांचे आमचे नेते बाळासाहेब थोरात आहेत. मला याचा प्रचंड अभिमान वाटतो की एकीकडे अख्खा देश महात्मा गांधींना विसरतो की काय असं चित्र दिसत असताना आपण मात्र आपल्या वडिलांपेक्षा मोठा फोटो महात्मा गांधींचा ठेवला. हा देश हा गांधींचा आणि बुद्धाचा आहे. कोणी कितीही नथुरामाची पूजा करो या देशामध्ये जो जो येईल तो पहिल्यांदा महात्मा गांधींच्याच समोर नतमस्तक होईल. आणि आपले जे जे पंतप्रधान परदेशी जातील त्यांना सुद्धा एकच माल विकण्यासाठी असेल, त्याचं नाव आहे महात्मा गांधी. सहकार चळवळ सुरू झाली. बळवंतराव मेहता, धनंजयराव गाडगीळ
ह्यांच्या समितीने पहिल्यांदा सहकारी संस्थांना कसं पुढे न्यायचा याचा विचार मांडला. त्यावेळेस काही एवढी वाहनं, दूरध्वनी हे काही नव्हतं. पण एका छोट्या गावातून आलेल्या भाऊसाहेबांनी शेतकऱ्याच्या घराघरात जाऊन या कारखान्याचं भांडवल घेतलं, त्याच्यात टाकलं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कारखाना आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. खरं तर सहकार हा पुढे गेला, हा नगरमधनच गेला. आता भलेही 2 मतदारसंघ असतील, पण मी ह्या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय थांबू शकत नाही. सहकारामधनं काय निर्माण करता येतं हे या दोघांनी दाखवून दिलेलं आहे. तुम्ही आणि साहेब आता कुठे संगमनेर पुरते मर्यादित राहिले आहेत. तुम्ही तर आमच्या तो नाशिक सिन्नरचा रस्ता आहे त्याच्यावरती जर असं गेलं की सगळ्या बिल्डिंगी दिसतात. विचारलं तर ते थोरात साहेबांचंच आहे सगळं कॉलेज, बरोबर आहे ना. किती मोठं आणि त्याच्यातनं म्हणजे माझा सहकाराची संबंध नसला तरी सहकाराबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. कारण का ह्या सहकाराने महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बदलली, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बदलली, महाराष्ट्राची शैक्षणिक परिस्थिती बदलली. भाऊसाहेबांनी जी पहिली संस्था स्थापन केली ती बहुजन विद्या प्रसारक मंडळ म्हणून स्थापन केलं. त्या काळी कर्मवीर भाऊराव पाटलांनंतर शिक्षणाच्या हे पुढे नेलं पाहिजे, हा वारसा पुढे नेला पाहिजे अशी माणसं या महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्यांच्यातले एक हे भाऊसाहेब शिंदे. भाऊसाहेबांनी जी परंपरा पुढे सुरू केली ती आमचे बाळासाहेबांनी हळूहळू पुढे नेत दिली आणि आज बाळासाहेब तुमचं साम्राज्य आहे. जरा मी घाबरतो असं काय आवाज बिवाज झालं तर. बाळासाहेब तुमचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की आता तुमचं गळप खूप मोठं झालंय. ऊस देखील तुम्ही आजूबाजूच्या भागात न घेता, पण तुमच्या कारखान्याच्या ऊसाच्या भावाचा वाद हा कधी लोकसत्तेत छापून आलेला नाही. म्हणजे तुम्ही किती मस्त नातं ठेवलंय शेतकऱ्यांचं तुमचं की सगळं आपल्या घरातच झालं पाहिजे असं न विचार करणारे आता सहकार महर्षी कमी राहिलेत. लोकांना गेलं पाहिजे, हे समाजासाठी केलं पाहिजे, हे माझ्या वडिलांनी मला सांगून ठेवलंय, तोच वारसा मला पुढे न्यायचा आहे असं म्हणून तुम्ही सगळं शेतकऱ्यांना देता. हे कौतुकास्पद आहे. त्याच्यानेच सहकार चळवळ ही माणुसकीची चळवळ आहे, ही शेतकऱ्यांना पुढे नेणारी चळवळ आहे. हा जो विचार पुढे आला तो आजही टिकून राहील आणि उद्याही टिकून राहील. नाहीतर आजकाल सहकार म्हटलं की बँक मॅनेज करा, कारखाने विकत घ्या, याच्यावर न बोललेलं बरं. आज आता भाऊसाहेबांबद्दल काय बोलायचं. 20व्या वर्षी कामगारांचा नेता, विडी कामगारांचा नेता, म्हणजे आयुष्यातल्या पहिल्या कामाला सुरुवात केली ती 20व्या वर्षी. अंतरायण म्हणजे 87व्या वर्षी ध्येय ठेवला. त्याच्या आधी 2 वर्ष ते बँकेचे चेअरमन होते. म्हणजे आयुष्याच्या 85 वर्षापर्यंत भाऊसाहेब थोरात काम करत होते आणि बाळासाहेब त्यांना साथ देत होते. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उलट आहे. तुमचं वय झालं, तुम्ही घरी का नाही बसत असे प्रश्न विचारणारे घरातलीच माणसं निर्माण झाली. बापाला जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत बापाला चालवलं पाहिजे, ही आम्हा महाराष्ट्रीयन मराठी माणसाची संस्कृती आहे. बापाला घरी बस असा सांगणारा पोरगा जन्मालाच येऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ते सुद्धा घरीच बसलेत ना. ते कुठल्या पदावर 2014 नंतर गेलेलेच नाहीत. पद तर तुम्हाला दिली, तुम्हा भोगलं सगळं आणि त्यांना सांगता घरी बसा.
का? तर तुमचे विचार त्यांना मान्य नाहीत म्हणून. मला अभिमान वाटतो की मी अशा लोकांच्या संगतीत उभा राहिलोय जे गांधीवाद, नेहरू आणि इथला पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी उभे आहेत. फुले शाहू आंबेडकरांचा विचार जिवंत राहिला पाहिजे, ह्याच्यासाठी ताकदीने लढणारे नेते जर कोण असतील तर मला आज स्पष्ट मत आहे, त्यांचं नाव शरद पवार आहे. आणि मला अभिमान आहे की मी त्यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आज महाराष्ट्रात माझी ओळख आहे. नाही तर निष्ठा राहिल्यात कुठे? सकाळी एका घरात, संध्याकाळी एका घरात, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्याच घरात असतात. म्हणजे चहा एकाकडे, जेवण एकाकडे, झोपायचं एकीकडे, आणि तिसऱ्या दिवशी शौचालयाला भलतीकडेच जायचं. काय महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लागली आहे. महाराष्ट्र असं कधी होता? महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी घडलं होतं? यशवंतरावांचा आदर्श घेत यशवंतरावांनी एक एक हिरे उचलले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र घडवला. त्याच्यामधले एक आमचे थोरात भाऊसाहेब थोरात साहेब, अण्णासाहेब शिंदे. नाशिकमध्ये तसे मोठे मोठे हिरे होते. पण या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राचा जो विकास केला त्याचा उल्लेख या ठिकाणी केल्याशिवाय मला राहवत नाही. शिक्षणाच्या माध्यमातून असतो, सहकाराच्या माध्यमातून असतो. 10 लाख लिटरचा पहिला संकल्प भाऊसाहेबांनी सोडला. आता किती लिटर आहे साहेब? आता किती लाख लिटर आहे आपलं? 40 लाख लिटर. 7 लाख तालुक्यात आणि 4 लाख दूध संघात. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जी आर्थिक क्रांती आली पाहिजे ती कशी येणार? तर शेतकऱ्याचं दूध विकत गेलं पाहिजे, त्याच्या शेताला त्याला भाव मिळाला पाहिजे, पाणी आलं पाहिजे, पाण्यामुळे मग ऊस उभा राहतो, ऊसाला भाव मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या विचार करणारे फार कमी राजकारणी असतात. त्याच्यातलेच एक आमचे थोरात साहेब वडिलांचा वारसा बरोबर पुढे घेऊन जात आहेत. मला कौतुक ह्या गोष्टीचं आहे की एवढं सगळं असताना ह्या माणसाच्या चेहऱ्यावर कधीच इगो असतो ना, इगो, आरोगन्स, तो कधीच दिसत नाही. अतिशय प्रेमळ. नाही तर मला ते म्हणाले, अरे तू काय घाबरू नको, ये कार्यक्रमाला, काही होणार नाही. म्हणजे जेव्हा हे सगळं सुरू झालं ना त्याच्यानंतर त्यांचा फोन आला होता, काय होणार नाही. म्हटलं साहेब खरं सांगतो तसं मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही. इतका आपुलकीने बोलणारा माणूस फार कमी असतं. आज स्टेजवरनं बोलताना त्यांनी जो मला आधार दिला, साहेब या आधाराची मला गरज होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.